तर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांविरोधात हल्लाबोल केलाय। ओबीसी नेते 492 जातींची भाषा करतात, जरांगे फक्त मराठ्यांची, खरे जातीयवादी जरांगे आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलाय। कायम सत्तेत राहिलेल्या मराठ्यांना ओबीसींची वेदना कशी समजणार? ओबीसींनी आरक्षण खाल्लं असतं तर ओबीसींचे 400 कारखाने असते। जरांगेंना आरक्षणातील शून्य नॉलेज असल्याचं देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय। आरक्षणामुळे ओबीसी खूप पुढे गेलाय असं नाहीये। आरक्षणामुळे ओबीसीने 100-200 कारखाने काढलेत असं नाहीये। ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून ओबीसीचे 5-50 जज झालेत असं नाहीये। ओबीसीला रिझर्वेशन दिलं म्हणून ओबीसीचे 5-10 खासदार झालेत असं नाहीये। त्यामुळं मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे, आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या ओबीसीच्या आमच्या ह्या लोकांच्या पंक्तीत का म्हणून यायचं आहे राजे हो तुम्हाला? आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। जरांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा। ओबीसीचं आंदोलन आत्ता सुरू झालंय, 9 दिवस झालं। आम्ही मोर्चे एल्गार मेळावे घेतले होते, पण आम्ही कुणाची नासधूस केली नाही, आम्ही कुणाला चॅलेंज केलं नाही। तुम्ही काय म्हणालात? ओबीसीचा उमेदवार उभा राहिला तर याच्या पुढच्या 5 पिढ्या निवडणुका लढणार नाहीत असं मतदान करा। कोण करतंय जातीयवाद? महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, विचाराची लढाई लढली जाऊ शकते। कधी काळी काट्या कुऱ्हाडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची, आता लढाई विचारानं लढावी लागेल। हे कायद्याचं राज्य आहे। जरांगे, तुम्ही संविधानिक मार्गानं आंदोलनं तुमची चालली होती, आम्ही पाहत होतो, पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।